काहीच महिन्यात महानगरपालिकेच्या आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येत आहेत। सरकारने कोर्टाला विनंती केली आहे की ही निवडणूक जानेवारी 2026 पर्यंत पुढे ढकलावी। आता कोर्ट यावर काय म्हणतंय याचे अपडेट्स आम्ही तुम्हाला देऊच। मात्र काल मावळ तालुक्यातील काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांचा शेकडो समर्थकांसह भाजपमध्ये पक्षप्रवेश झालेला आहे। महानगरपालिकेच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावरती हा पक्षप्रवेश झाला असल्याने या एका प्रवेशाने आता भाजपने मित्र पक्षाचेच नेते फोडून दादा शिंदेंना पण भाजप सुट्टी देत नाहीये हे स्पष्टपणे दाखवून दिलंय। मावळमध्ये जे घडलंय त्यामुळे पुण्यात भाजपची ताकद लक्षणीयरित्या वाढली आहे। दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस गटाला भाजपने धक्का दिला असून एकूण 34 जणांनी या दरम्यान भाजपात प्रवेश केलेला आहे। नक्की हे प्रकरण काय आहे, या अशा पक्षप्रवेशामुळे भाजपच्या नेत्यांनी त्यांच्या मित्र पक्षाला काय संदेश दिलाय हे सगळं जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून। दरम्यान जर तुम्ही चॅनलवर नवीन आलाय तर लगेच सबस्क्राइब करा। प्राईम टाइम महाराष्ट्र, कारण असे राजकीय घडामोडी आणि घडामोडींमागील राजकारण आम्ही नेहमी तुमच्यासाठी घेऊन येत असतो। माझं नाव ओमकार साळवी आणि या विषयाला आपण सुरुवातीपासून सुरू करूया। तर पुण्यात भाजप पक्षात जोरदार इनकमिंग झाली असून मुंबईत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला। भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली राजकीय आणि सहकार क्षेत्रातील बडे चेहरे भाजपच्या गळाला लागले। माजी नगराध्यक्ष, नगरसेवक, उपनगराध्यक्षांसह अनेकांनी भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला। यात मावळच्या कृषी उत्पन्न बाजार समितीसह खरेदी विक्री संघातील संचालकांनी देखील भाजपात प्रवेश केलेला आहे। महत्त्वाचं म्हणजे या सगळ्यात मावळमध्ये भाजप आणि अजित पवार गटात मोठी रस्सीखेच सुरू झाली। दोन्ही मित्र पक्षांमध्येच ही रस्सीखेच जी आहे ती पाहायला मिळाली। ती कशी, तर मावळमध्ये अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीला भाजपनं जोरदार धक्का देत अजित पवार पक्षाचे जे आमदार आहेत सुनील शेळके त्यांची साथ सोडून बडे नेते जे आहेत ते भाजपमध्ये दाखल झाले। शेळकेंचे पदाधिकारी माजी आमदार हे बाळा भेगडे यांच्या गळाला लागले, जे भाजपचे नेते आहेत। आता या घटनांनी भाजपचं जे धोरण आहे ते मित्र पक्षांना संपवण्याचा आहे का असा प्रश्न देखील उपस्थित केलेला जातोय। आता या घटनांनी भाजपचं जे धोरण आहे ते मित्र पक्षांना संपवण्याचा आहे का असा प्रश्न देखील उपस्थित केला जातोय। राजकीय विश्लेषक म्हणतात, विरोधकांनी नेहमीच असे आरोप केलेत की भाजप हे तोडून फोडून राज्य करतो, वापरून फेकून द्या ही अशी नीती भाजपाची आहे असे तर कित्येक वेळेला स्वतः संजय राऊतांनी देखील एक म्हटलेलं आहे, असे वक्तव्य केलेले आहेत, असे आरोप केलेले आहेत। आणि आता भाजपाला अशाच पद्धतीने पुण्यात काम करायचंय। जर पुण्याच्या बाहेर आपण बघतो तर ठाण्यात असा संघर्ष अजूनही सुरू आहे। एकनाथ शिंदे यांच्या गडामध्ये ठाण्यामध्ये गणेश नाईकांना फ्री हँड देऊन भाजप तिकडे स्वतःची ताकद वाढवत आहे। वेळेप्रसंगी शिंदेंच्या ठाण्यात जनता दरबार घेणं, आगामी महानगरपालिकेच्या निवडणुकीत ठाण्यामध्ये भाजपचं सामर्थ्य वाढवणं हे भाजप अजूनही तिथे करतंय। बरं, एवढंच नाही तर एकनाथ शिंदे यांना मुंबईत कमकुवत करण्यासाठी भाजपने आत्तापासूनच कंबर कसल्याचं म्हटलं जात आहे। लोकसभेतून आणि विधानसभेतून हे आपल्याला दिसून देखील आलंय। शिंदेंची ताकद मुंबईच्या काही परिसरात हे आहे। लोकसभा आणि विधानसभेमध्ये जशा त्यांना जागा मिळाल्या त्यानुसार शिंदेंची ताकद ही मुंबईच्या परिसरात आहे। आता हीच ताकद त्याच परिसरात भाजपाची कशी वाढवता येईल आणि मुंबईच्या महत्त्वाकांक्षी जागा ज्या शिंदेंच्या परिसरात त्यांनी जिंकलेल्या आहेत त्यावरती आपण महानगरपालिकेदरम्यान कशा क्लेम करता येतील याकडे सध्या भाजपचं लक्ष आहे असं देखील विश्लेषक म्हणतात। आता कालची जी घटना घडली आहे यातून देखील पुण्यात अजितदादा स्ट्रॉंग आहेत, तिकडे त्यांची राजकीय ताकद जास्त आहे। आता ठाणे मुंबई सारखंच पुण्यातल्या महानगरपालिकांच्या निवडणुकीसाठी ही सगळी नीती आणि धोरणं भाजप वापरत असल्याचं म्हटलं जात आहे, ज्यात त्यांचेच महायुतीमधील मित्र पक्ष फुटतायत। पुण्यात अजितदादा पालकमंत्री आहेत, पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता एक जास्तीत जास्त तिकडे आपल्याला पाहायला मिळाली आहे, त्यांचं वर्चस्व पाहायला मिळालेलं आहे। आता दादांना हा संदेश आहे का की तुमच्या मागण्या आम्ही मान्य करतो, म्हणजे तुम्हाला बारामती ही PMRDA मध्ये हवंय देतो, मात्र पुणे महानगरपालिका आम्हालाच द्या, असं हे संदेश आहेत का हा प्रश्न देखील आता निर्माण झालेला आहे। तुम्हाला काय वाटतं, येत्या दिवसात भाजप अजून असे पक्षप्रवेश करून घेईल का ज्यात अजितदादा आणि एकनाथ शिंदे यांना पण सुट्टी मिळणार नाहीये,
हे तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि असेच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा प्राईम टाइम महाराष्ट्राला. धन्यवाद.